मित्रांनो, महापारेषण मार्फत निघालेल्या निम्नस्तर लिपिक भरतीचे अर्ज आज दिनांक 12 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात झालेली आहे। महापारेषण अंतर्गत निघालेल्या या निम्नस्तर लिपिक पद भरतीची सविस्तर जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महापारेषण अंतर्गत रिक्त असलेली एकूण 260 स्तर लिपिक पदांची भरती करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। मित्रांनो, रिक्त जागांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। एकूण रिक्त जागा 260 असून खुल्या प्रवर्गासाठी एकूण रिक्त जागा 58, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी 22 जागा, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 29 जागा आहेत, तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा, NTD साठी 3 जागा, NTC साठी 6 जागा, NTB साठी 11 जागा, तर NTA साठी 22 जागा आहेत। अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी 29 जागा आहेत, तर अनुसूचित जाती या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 34 जागा आहेत। निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदासाठी वेतन श्रेणी, या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना रुपये 34,555, 845, 38,780, 1,140, 50,180, 1,265, 86,865 या वेतन श्रेणीमध्ये वेतन मिळते। तसेच मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहतात। मित्रांनो, महापारेषण मार्फत निघालेल्या या निम्नस्तर लिपिक पद भरतीसाठी जर तुम्ही अर्ज सादर करायचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पुढील शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे। उमेदवार हा वाणिज्य शाखेतील पदवीधर असावा, म्हणजेच उमेदवार BCom उत्तीर्ण असणे आवश्यक। तसेच उमेदवारांनी MSc परीक्षा उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे। वयोमर्यादा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्ष आहे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार सूट देण्यात आलेली आहे। उमेदवारांची निवड ही ऑनलाईन CBT परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे। ही ऑनलाईन CBT परीक्षा 150 मार्कांची असणार आहे। यामध्ये एकूण प्रश्न हे 130 असतील। यातील 50 प्रश्न हे वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान यावर आधारित असतील। यासाठी गुण 110 आहेत। तर जनरल ॲप्टिट्यूडच्या अंतर्गत रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज या विषयांवर प्रश्न असतील। परीक्षेचा कालावधी हा 120 मिनिटे म्हणजेच 2 तास निर्धारित करण्यात आलेला आहे। या परीक्षेचे आयोजन राज्यातील 19 परीक्षा केंद्रांवर करण्यात येणार आहे, ज्यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर असेल। अर्ज सादर करत असताना तुम्ही तुमच्या पसंतीनुसार 3 पसंती क्रम देऊ शकता। ऑनलाईन अर्ज सादर करत असताना उमेदवाराला अर्ज शुल्काचा भरणा देखील ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये अर्ज शुल्क, तर जे अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार असतील यांच्यासाठी 300 रुपये अर्ज शुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे। दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या भरतीचे ऑनलाईन अर्ज आज 12 एप्रिल 2025 पासून सुरू झालेले असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 2 मे 2025 आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक आणि या संपूर्ण नोटिफिकेशनच्या PDF ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशाच महत्त्वाच्या जॉब्स अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व BCom उत्तीर्ण असणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करा।